नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता सकाळच्या वाजलेले आहेत 7 आणि थंडी पण खूप आहे आणि मला नेमकंच माझ्या बहिणीच्या घरी जायचं आहे डेकोरेशन करण्यासाठी। त्यांच्या घरी एक लग्नाचा कार्यक्रम आहे। त्याच्या लग्नाच्या कार्यक्रमाच्या आदल्या काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी घाणा बांगड्याचं डेकोरेशन करायचं असतं। त्याच्यासाठीच मला सांगितलं होतं, कारण मी छोटी मोठी डेकोरेशनची कामं करतो आणि त्यामधलं मला थोडंफार माहिती आहे। त्यासाठी मला त्यांनी बोलवलं आहे आज। त्यामुळे मी आज सकाळी चाललेलो आहे, थंडी पण खूप आहे। तर आता मी निघणार आहे तिकडं जायला। तर चला, तर मग आता मी तिकडं चाललेलो आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो मी कशा पद्धतीने डेकोरेशन करतोय ते। तर आता अशा पद्धतीनं मी पोहोचलेलो आहे दीदीच्या घरी। मलठणमध्ये राहते ती, खूप थंडी लागली। तर आता सुरू करूया आपण काम। चला तर मग तर आता हे जातोय, त्याला आपल्याला सजवायचं आहे। पहिल्यांदा आपण याला मार्किंग करून घेऊया। पेन आणलेले तुम्ही, कलर पण आहे आणि फुलं आहेत झेंडूची 2 प्रकारची, ऑरेंज आणि येलो कलर आहे। आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे। तर आता मार्किंग करून घेतो मी, नंतर मार्किंग झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने मार्किंग केलेली ती। तर अशा पद्धतीने आपली मार्किंग झाली आहे करून आता। आणि अर्जुनला मी सांगितलं होतं कलर मारायला, गोल्डन कलर आम्ही मारणार आहे जात्याला। तर आता फुलं लावून घेऊया त्याच्यामध्ये। तर जातं पण गोल्डन झालेलं आहे आपलं आता। आणि याच्या अगोदर आपण जी मार्किंग केली होती ब्लॅक कलरची, तर त्याच्यामध्ये आपण फुलं भरून घेतलेली आहेत। आता बॉर्डरला आपण हिरव्या कलरची पानं लावणार आहे। तर आता अशा पद्धतीनं आपण जो सर्कल बनवला होता फुलांचा, त्याच्या बाजूला बॉर्डरला हिरव्या कलरच्या पानांचा पण एक राऊंड मारलेला आहे। तर आता साईडला आपण कलरचे पीस आणले आहेत, ते कलरचे पीस लावणार आहे। तर ही जी हिरवी पानं आपण टाकली होती त्याच्या बाहेर आपण आता हे पीस लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण परत फुलं भरणार आहे। तर आता अशा पद्धतीनं फुलं पण भरली आहेत त्या पिसांच्या शेजारी आणि त्या पिसांवरती पानं देखील ठेवलेली आहेत। तर आता पुढचं काम करून घेऊया। तर बॉर्डर पण काढून झालेली आहे। आता ठेव ना, बॉर्डर पण काढून झालेली आहे येलो कलरची। आता हे आपली पान आहेत त्यांना आपण सजवूया। त्याच्यावरती आपण तांदूळ टाकून घेऊया थोडे थोडे। राऊंड झालेला आहे पूर्ण। आता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, त्याच्यासाठी थोडंसं डेकोरेशन करून घेऊया। तर आता इथे समोर नाव टाकून घेऊया। बैलांची 2 जोडी पण ठेवलेली डेकोरेशनसाठी, थोडं बघू शकता तुम्ही। आणि आता आपण इथं नाव टाकणार आहे नवरीचं।
पद्धतीने आपलं जे डेकोरेशन आहे ते पूर्ण झालेलं आहे, ते बघून घ्या तुम्ही. आणि आपण नवरीला पण विचारूया की डेकोरेशन आवडलं का नाही ते. तिकडे नवरी बसलेली आहे, तिला विचारूया आपण. भाग्यश्री नाव आहे तिचं. कसं वाटलं, आवडलं का? हो, खूप छान डेकोरेशन केले राजेश दादा यांनी. तर तुमची कधी ऑर्डर असेल तर तुम्ही यांना नक्की सांगू शकता. फायनली खूप वेळाच्या मेहनतीनंतर आपलं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. ते व्हिडिओमध्ये दाखवलंच तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.